नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अपडेट या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा या ठिकाणी अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे। या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, टीईटी साठी लागणारे अतिसंभाव्य बघा 8000 प्रश्नाचं या ठिकाणी आपल्याकडे बघा एक ई-बुक आहे। त्यामध्ये आपण या ठिकाणी सर्व प्रश्न आपण त्या ई-बुक मध्ये टाकलेले आहेत। जर कोणाला हे ई-बुक घ्यायचं असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे। तुम्हाला IMP PDF आणि मागील सर्व पेपर या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअपवर लगेच पाठवले जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, महात्मा फुले यांनी देशामधली बघा मुलींची पहिली शाळा खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, महात्मा फुले यांनी देशामधली बघा मुलींची पहिली शाळा सन 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा ही सुरू केली होती। प्रश्न क्रमांक 2 बघा, इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार हे बघा खालीलपैकी कोणत्या वर्तमानपत्राचे ब्रीद वाक्य होते? बघा इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार हे खालीलपैकी कोणत्या वर्तमानपत्राचे ब्रीद वाक्य होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, केसरी या वर्तमानपत्राचे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे ब्रीद वाक्य होते। प्रश्न क्रमांक बघा 3 बघा, रयत शिक्षण संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा रयत शिक्षण संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, कर्मयूर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना ही केली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली? बघा बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी केलेली आहे? बघा बंगालची फाळणी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, सन 1905 मध्ये बंगालची फाळणी बघा लॉर्ड कर्झनने केली होती। प्रश्न क्रमांक 5 बघा, भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, राजाराम मोहन रॉय यांना भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत असे म्हणतात। बघा प्रश्न क्रमांक 6 बघा, चंपारण्य सत्याग्रह हा पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेला सत्याग्रह? बघा चंपारण्य हा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला तो सत्याग्रह आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, सन 1917 मध्ये महात्मा गांधी यांनी चंपारण्य सत्याग्रह हा केला होता। प्रश्न क्रमांक 7 बघा, सर्वोदय समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा सर्वोदय समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, विनोबा भावे यांनी सर्वोदय समाजाची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? बघा लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असे त्यांना खालीलपैकी कोणी म्हटले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, व्हॅलेंटाईन चिरोन यांनी बघा लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषजनक त्यांना असे म्हटले होते। प्रश्न क्रमांक 9 बघा, बंगाल प्रांतामध्ये कायमदार ही पद्धत पुढीलपैकी कोणत्या वर्षी? बघा बंगाल प्रांतामध्ये बघा कायमदार ही पद्धत खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा सुरू केली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, बंगाल प्रांतामध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी बघा सन 1793 मध्ये बंगाल प्रांतामध्ये कायमधारा ही पद्धत सुरू केली होती। बघा लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी। प्रश्न क्रमांक 10 बघा, प्रसिद्ध भारत छोडोचा ठराव खालीलपैकी बघा प्रसिद्ध भारत छोडोचा ठराव खालीलपैकी कोणी मांडला होता? भारत छोडोचा ठराव बघा महात्मा गांधी यांनी सन 1942 मध्ये भारत छोडोचा ठराव या ठिकाणी मांडला होता। प्रश्न क्रमांक 11 बघा, महात्मा ज्योतिबा फुले बघा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कोणत्या ग्रंथाचा उल्लेख विश्व कुटुंबाचा जाहीरनामा म्हणून या ठिकाणी केला जातो? महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कोणत्या ग्रंथाचा उल्लेख विश्व कुटुंबाचा जाहीरनामा म्हणून या ठिकाणी केला जातो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाचा उल्लेख बघा विश्व कुटुंबाचा जाहीरनामा म्हणून या ठिकाणी केला जातो। प्रश्न क्रमांक 12 बघा, सार्वजनिक सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? सार्वजनिक सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील गणेश वासुदेव जोशी यांनी सार्वजनिक सभेची स्थापनाही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे महात्मा गांधी होते. बघा राष्ट्रीय काँग्रेसच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे महात्मा गांधी होते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, बेळगावच्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे महात्मा गांधी हे बेळगावच्या अधिवेशनाचे अध्यक्ष राहिले होते. प्रश्न क्रमांक 14 बघा, हुंडा प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत झाला होता. बघा हुंडा प्रतिबंधक हा कायदा कोणत्या वर्षी संमत झालेला तो कायदा आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील सन 1961 मध्ये हुंडा प्रतिबंधक हा कायदा संमत करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली. बघा संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील र.धो. कर्वे यांनी संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये सुरू केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बहिष्कृत हितकारिणी सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. बघा बहिष्कृत हितकारिणी सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभा यांची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तपोवन कुष्ठधाम यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. बघा तपोवन कुष्ठधाम यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी तपोवन कुष्ठधाम यांची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, फकीरा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे. फकीरा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील अण्णाभाऊ साठे यांची ती कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र धर्म या नावाचं मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते. बघा महाराष्ट्र धर्म या नावाचं मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील महाराष्ट्र धर्म या नावाचं बघा मासिक विनोबा भावे यांनी महाराष्ट्र धर्म या नावाचं मासिक हे सुरू केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कार्ल मार्क्स हा पुढीलपैकी कोणत्या देशामधला विचारवंत होता. बघा कार्ल मार्क्स हा खालीलपैकी कोणत्या देशामधला विचारवंत होता. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील कार्ल मार्क्स हा विचारवंत विद्यार्थी मित्रांनो बघा जर्मनी या देशामधला तो विचारवंत होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आधुनिक भारताचे चाणक्य असे खालीलपैकी कोणाला म्हणतात. बघा आधुनिक भारताचे चाणक्य असे खालीलपैकी कोणाला म्हणतात. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील श्री राजगोपालाचारी यांना आधुनिक भारताचे चाणक्य असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 22 बघा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने अनेक संस्थाने खालसा केली होती. बघा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने अनेक संस्थाने खालसाही केली होती. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील लॉर्ड डलहौसी. बघा या गव्हर्नर जनरलने अनेक संस्थाने खालसाही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. बघा फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. बघा फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना विद्यार्थी मित्रांनो सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण. माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे अण्णा हजारे हे माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रकूट साम्राज्याची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. बघा राष्ट्रकूट साम्राज्याची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी 2 राहील दंतीदुर्ग यांनी राष्ट्रकूट साम्राज्याची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गिरी आचल नग हे शब्द पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द. गिरी आचल नग हे पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील गिरी आचल नग हे शब्द विद्यार्थी मित्रांनो पर्वत या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नेत्याचे अनुकरण करणारे व त्यांच्या मागून जाणारे अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचे. नेत्याचे अनुकरण करणारे व त्यांच्या मागून जाणारे अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा अनुयायी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मूग गिळणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. मूग गिळणे. बघा मूग गिळणे म्हणजे गप्प बसणे या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य अर्थ राहील.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मी भोजन केले होते. बघा या ठिकाणी वाक्य आहे, या वाक्याचा आपल्याला काळ सांगायचा आहे. बघा मी भोजन केले होते. बघा मी भोजन केले होते विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्य बघा पूर्ण भूतकाळाचे या ठिकाणी हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विद्यार्थी या शब्दाची आपल्याला संधी ओळखायची. बघा विद्यार्थी बघा या ठिकाणी शब्द आहे, या शब्दाची आपल्याला संधी ओळखायची. विद्यार्थी बघा विद्यार्थी हा शब्द विद्यार्थी मित्रांनो स्वर संधीचे या ठिकाणी उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, गोविंदाग्रज हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे. बघा गोविंदाग्रज हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे. गोविंदाग्रज बघा गोविंदाग्रज हे राम गणेश गडकरी गोविंदाग्रज त्यांचे या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चा चीचे हे प्रत्यय पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत. बघा चा चीचे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत. बघा चाचीचे हे प्रत्यय विद्यार्थी मित्रांनो षष्टीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कानन विपिन वन हे पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. बघा कानन विपिन वन हे पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. बघा कानन विपिन वन हे शब्द विद्यार्थी मित्रांनो अरण्य शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा अचानक आलेले संकट. बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी आपल्याला एक शब्द सांगायचा आहे. अचानक आलेले संकट. तर घाला या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी अनेक शब्दाबद्दल योग्य शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अक्षय या शब्दाचा या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा. अक्षय या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा. अक्षय बघा अक्षय म्हणजे बघा नाश न पावणारे या ठिकाणी योग्य अर्थ आपला राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. उचल बांगडी करणे. बघा उचल बांगडी करणे म्हणजेच हाकलून देणे या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अक्का अण्णा ताई भाकरी हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा अक्का अण्णा ताई भाकरी. बघा अक्का अण्णा ताई भाकरी हे शब्द विद्यार्थी मित्रांनो कानडी या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा. बघा भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे. भावार्थ दीपिका बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील संत ज्ञानेश्वर महाराजांचा या ठिकाणी भावार्थ दीपिका हा ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मी कादंबरी वाचत असेन या ठिकाणी वाक्य आहे. वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. बघा मी कादंबरी वाचत असेन. बघा मी कादंबरी वाचत असेन हे वाक्य बघा अपूर्ण भविष्य काळाचे या ठिकाणी हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सत्याग्रह हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संधीचं. बघा सत्याग्रह हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे. सत्याग्रह बघा सत्याग्रह विद्यार्थी मित्रांनो स्वर संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सलाते कोणत्या विभक्तीचे प्रत्यय. बघा सलाते हे पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय. बघा सलाते बघा चतुर्थी हे विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कर्मधारय समास या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी उदाहरण ओळखायचं. कर्मधारय समास बघा कर्मधारय समास बघा भवसागर या ठिकाणी कर्मधारय समास या ठिकाणी उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दुःख आनंद आश्चर्य यासारख्या भावना प्रगट करणाऱ्या शब्द शेवटी खालीलपैकी कोणते विरामचिन्हे वापरतात. बघा दुःख आश्चर्य आनंद यासारख्या भावना प्रगट करणाऱ्या शब्द शेवटी पुढीलपैकी कोणते विरामचिन्हे वापरतात. उद्गार चिन्ह या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, शाळा ही खालीलपैकी कोणी निर्माण केलेली संस्था आहे. बघा शाळा ही खालीलपैकी कोणी निर्माण केलेली संस्था आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील शाळा ही समाजाने निर्माण केलेली ती एक प्रमुख संस्था आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, व्यवस्थापन ही संकल्पना खालीलपैकी कशा प्रकारची. व्यवस्थापन ही संकल्पना खालीलपैकी कशा प्रकारची संकल्पना आहे. बघा व्यवस्थापन ही संकल्पना विद्यार्थी मित्रांनो प्राचीन संकल्पना या प्रकारची ती संकल्पना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या संस्कृतीमध्ये व्यवस्थापनाचा आदर्श नमुना पाहावयास मिळतो. बघा खालीलपैकी कोणत्या संस्कृतीमध्ये व्यवस्थापनाचा आदर्श नमुना पाहावयास मिळतो. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सिंधू संस्कृती ग्रीक संस्कृती आणि रोमन संस्कृती या सर्व संस्कृतीमध्ये आदर्श नमुना या ठिकाणी पाहावयास मिळतो. प्रश्न क्रमांक 4 बघा खालीलपैकी सध्या व्यवस्थापन एक विद्याशाखा म्हणून खालीलपैकी काय या ठिकाणी पावले. बघा खालीलपैकी एक व्यवस्थापन एक विद्याशाखा म्हणून मान्यता
पावलेली आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले या ठिकाणी योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1961 मध्ये खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये व्यवस्थापनाविषयी शिक्षण देणारी संस्था या ठिकाणी प्रथम निर्माण करण्यात आली होती. बघा खालीलपैकी सन 1961 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशामध्ये व्यवस्थापनाविषयी शिक्षण देणारी या ठिकाणी संस्था सर्वात प्रथम निर्माण करण्यात आली होती. तर भारतामध्ये सर्वात प्रथम या ठिकाणी व्यवस्थापनाबद्दल या ठिकाणी शिक्षण देणारी संस्था या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 6 बघा, खालीलपैकी कोणाच्या मते पूर्वनियोजित उद्दिष्टांच्या साध्यतेसाठी निर्णय घेण्याची तसेच मानवी कृतीवर नियंत्रण ठेवण्याची प्रक्रिया म्हणजे व्यवस्थापन होय, हे पुढीलपैकी कोणाचे मत होते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी क राहील स्टॅनले व्हॉस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शैक्षणिक व्यवस्थापनामध्ये बघा शैक्षणिक व्यवस्थापन हा पुढीलपैकी कोणत्या कार्याचा आरंभ बिंदू आहे. शैक्षणिक व्यवस्थापन खालीलपैकी कोणत्या कार्याचा आरंभ बिंदू आहे. शैक्षणिक व्यवस्थापन बघा शैक्षणिक व्यवस्थापन विद्यार्थी मित्रांनो सामाजिक कार्याचा या ठिकाणी आरंभ बिंदू आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, व्यवस्थापनाचा बघा शब्दशः अर्थ पुढीलपैकी कोणता आहे. व्यवस्थापनाचा शब्दशः अर्थ पुढीलपैकी कोणता आहे. बघा वरीलपैकी सर्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणाच्या मते पुढे करावयाच्या कामासंबंधी आधी ठराविक क्रिया म्हणजे नियोजन होय, हे पुढीलपैकी कोणाचे या ठिकाणी मत होतो. खालीलपैकी कोणाच्या मते करावयाच्या कामासंबंधी आधी ठरवण्याची क्रिया म्हणजे नियोजन होय, हे पुढीलपैकी कोणाचे या ठिकाणी मत होते. तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला याचं उत्तर माहीत असेल तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला असेच या ठिकाणी 8000 प्रश्न जर तुम्हाला असेच या ठिकाणी PDF पाहायचं असेल तर 99 22 64 81 29 बघा TETसाठी लागणारे सर्व प्रश्न आपण त्या PDF टाकलेले आहेत. सर्वांना PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर ही PDF या ठिकाणी दिली जाईल.